नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड सिरीजच्या डे 3 मध्ये आज आपण बघणार आहोत बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचे अनेक फायदे आहे. पहिला फायदा आहे वेल रेग्युलेटेड. सर्वात महत्त्वाचं आहे, सेबी ही बॉडी आहे गव्हर्नमेंटची जी म्युच्युअल फंडला रेग्युलेट करते. सो तिचं कामच हे असतं की आपले इन्व्हेस्टरची सेफ्टी बघणे. दुसरा फायदा आहे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स. आपल्या रिस्क नुसार आपण चूज करू शकतो कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मग ती हाय रिस्क असेल, लो रिस्क असेल. तिसरा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. म्युच्युअल फंड मधले फंड मॅनेजर हे प्रोफेशनल लोक असतात जे आपले ठरवतात की आपली गुंतवणूक कुठे जाणार. चौथा फायदा लिक्विडिटी. डिपॉझिट आणि विड्रॉल लवकरात लवकर भेटण्यासाठी म्युच्युअल फंड एक बेस्ट पर्याय आहे. पाचवा आहे कॉस्ट इफेक्टिव्ह. त्यानंतर सहावा आहे ट्रान्सपरन्सी. माझी आज गुंतवणूक वाढली, कमी झाली, माझ्या गुंतवणुकीचा आज काय करंट रेट चालू आहे हे आपल्याला डेली बघता येतं. कोणामुळे? म्युच्युअल फंडमुळे. त्यानंतर सातवा आहे कंपाऊंडिंग. त्यानंतर आठवा आहे SIP. आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करू शकतो की तुम्हाला सपोज 10 लाख रुपये 2 वर्षांनी लागणार आहे, त्यासाठी आज किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे आज ठरवू शकतो आणि आपले गोल अचीव्ह करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा आहे टॅक्स बेनिफिट. ELSS फंड्स, टॅक्स सेव्हर फंड्स असे भरपूर ऑप्शन्स आहेत जेणेकरून आपल्याला टॅक्स वाचवायला पण मदत होते. सो भेटूया लवकरच आपण डे 4 मध्ये आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटला फॉलो करा. आणि तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला समजत नसेल कशी करायची, कुठे करायची, मला एक कॉल करा. थँक्यू.